हॅलो स्टुडंट्स, MHT-CET 2024मध्ये मॅथमॅटिक्सचं टॉपिक वाईज वेटेज कसं असणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. लास्ट इयरचे म्हणजे 2023चे मॅथमॅटिक्सचे पेपर जर ॲनालाइज केले तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की डिफिकल्टी लेवल 2023च्या मॅथ्सच्या ओव्हरऑल सगळ्याच सेशनच्या पेपरची ही ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर्स ही जास्त होती, जास्त डिफिकल्ट पेपर्स होते. आणि याचं टॉपिक वाईज ॲनालिसिस केलं तर 2023ला साधारणतः वेटेज कसं होतं टॉपिक वाईज, आणि असं आपण अपेक्षित धरूयात की 2024ला सुद्धा याचप्रमाणे चॅप्टर वाईज वेटेज असू शकेल. सो सुरुवातीला 11वीचे जे टॉपिक्स आहेत म्हणजे ज्यावरती 10 प्रश्न विचारले जाणं अपेक्षित आहे, 20 मार्क आहेत 11वीच्या सिलेबसवरती आणि अर्थातच 80 मार्क आहेत 12वीच्या सिलेबसवरती. सो सुरुवातीला आपण मी स्क्रीन शेअर करतो. 11वीचे टॉपिक जर बघितले तुम्ही कसं वेटेज आहे बघा. ट्रिग्नोमेट्री 1 क्वेश्चन, ट्रिग्नोमेट्री 2 हा टॉपिक आहे CETच्या सिलेबसमध्ये. स्ट्रेट लाईन 1 क्वेश्चन, सर्कल 1 क्वेश्चन, मेजर ऑफ डिस्पर्शन 1 क्वेश्चन, प्रोबॅबिलिटी 1, कॉम्प्लेक्स नंबर्स 1, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन 1 आणि फंक्शन्स 1. सो साधारणतः प्रत्येक टॉपिकवरती साधारणतः एक प्रश्न आलेला आहे. 10 चॅप्टर्स आहेत आणि 10 चॅप्टर्सवरती प्रत्येक चॅप्टरला रिप्रेझेंटेशन मिळाले पेपरमध्ये. मी जवळपास 4-5 पेपर ॲनालिसिस करून हा व्हिडिओ बनवतो आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक चॅप्टरवरती ऑन ॲन ॲव्हरेज एक प्रश्न आला आहे 11वीच्या सगळ्या, हे लक्षात येतं. डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत 11वीच्या टॉपिकवरती मला डिफिकल्टी लेवल थोडीशी इझी वाटली. काहीच चॅप्टर्समध्ये उदाहरणार्थ फंक्शनसारखा चॅप्टर असेल जिथे डिफिकल्टी लेवल थोडी हायर होती. ऑकेजनली ट्रिग्नोमेट्रीचा एखादा प्रश्न, मेजर ऑफ डिस्पर्शनचा एखादा प्रश्नसुद्धा कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट होता, बरोबर आहे. परंतु 12थच्या सिलेबसच्या डिफिकल्टी लेवलपेक्षा मला तरी 11वीच्या टॉपिकवरती डिफिकल्टी लेवल कमी वाटली, क्वेश्चन्स कम्पॅरेटिव्हली सोपे वाटले. यानंतर 12वीचा सिलेबस आपण बघूयात. इथे टॉपिक वाईज वेटेजमध्ये मला बऱ्याच ठिकाणी सरप्रायझेस पण मिळाले. म्हणजे काही टॉपिक्सला बरंच कमी वेटेज आणि काही टॉपिक्सला भरपूर जास्त वेटेज असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आहे. बेटा आता सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही बघितलं मॅथमॅटिकल लॉजिक 2 प्रश्न, मॅट्रायसेस 1 क्वेश्चन. नाव दिस इज रिअली लो. एकच प्रश्न फक्त मॅट्रायसेस, अर्थात सिलेबस पण कमी आहे त्यामुळे तसं आहे, परंतु फक्त एकच प्रश्न मॅट्रायसेसवरती विचारला गेला आहे ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक पेपरला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 11वीच्या ट्रिग्नोमेट्रीचा एक प्रश्न आणि 12वीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 5 प्रश्न म्हणजे जवळपास 6 क्वेश्चन्स हे ट्रिग्नोमेट्री सेक्शनवरती विचारले जात आहेत. आता डिफिकल्टी लेवल मी जे हाय आहे असं म्हणालो त्यामध्ये हे ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील किंवा प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल असतील, हे बऱ्यापैकी डिफिकल्ट प्रश्न इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवरती विचारले गेलेत आणि जवळपास 5 प्रश्न आले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवरती. ऑकेजनली एखादा पेपरमध्ये मला 4ही दिसले, परंतु जास्त पेपरमध्ये मला 5 प्रश्न दिसले. पेअर ऑफ लाईन्स ओनली 1 क्वेश्चन, लिमिटेड कंटेंट आहे, सिलेबस खूप जास्त नाही आहे. पूर्वीच्या CETच्या पेपरमध्ये मला असं दिसलं की बरेच प्रश्न पेअर ऑफ लाईन्सवरती विचारले जायचे, परंतु त्या कम्पॅरिझनमध्ये या वर्षीच्या CETच्या पेपरमध्ये फक्त एक प्रश्न आणि आय थिंक राईटली सो, म्हणजे करेक्ट वेटेज इथे MHT-CET CET सेलनं दिलं आहे. सो 1 क्वेश्चन्स फक्त पेअर ऑफ लाईन्सवरती विचारला जातो. वेक्टर 3D लाईन प्लेन या 2 चॅप्टर्सवरती मिळून जवळपास 10 क्वेश्चन्स आहेत. हा एक सेक्शन आहे वेक्टर 3Dचा, बरोबर आहे, आणि 10 प्रश्न विचारले जातात. डिस्ट्रीब्युशन 6-4 असं बऱ्याच पेपरमध्ये दिसलं, ऑकेजनली 5-5 असं सुद्धा आहे. कधीतरी असंही झालं आहे की 7 प्रश्न वेक्टर 3Dवर आलेत आणि लाईन प्लेनवरती 3 आलेत. म्हणजे आता ओव्हरलॅपिंग असतं हे की नाही, 3Dचा प्रश्न आहे की लाईनचा आहे की प्लेनचा आहे, असं काही क्वेश्चन्समध्ये आपण असं म्हणूयात की ओव्हरलॅपिंग आहे कॉन्सेप्टचं, बरोबर आहे, स्पेसिफिक करता येत नाही. परंतु 2 टॉपिक मिळून विचार केला तर 10 मार्कांची प्रश्न या टॉपिकवरती नक्की विचारली जात आहेत. LPP 1 क्वेश्चन, ओके.
सो एकच प्रश्न येतो, कमी कंटेंट आहे आणि एक सिंगल क्वेश्चन त्याच्यावरती येतो. फार जास्त डिफिकल्टी लेवल मला या LPPच्या क्वेश्चनची वाटली नाही. वेक्टर 3D पण डिफिकल्टी लेवल खूप जास्त एक्स्ट्रॉर्डिनरीली डिफिकल्ट प्रश्न यावरती विचारले गेलेत असं झालं नाही. 10 पैकी बऱ्यापैकी 7-8 प्रश्न तरी मला स्ट्रेट फॉरवर्डच बहुतेक पेपरमध्ये दिसलेले आहेत. टोटल इथे 20 क्वेश्चन्स होतात. हा पेपर 1चा सिलेबस आहे, म्हणजे एक जे पहिलं बुक आहे त्या पहिल्या बुकचा सिलेबस आहे आणि तिथे 20 प्रश्न विचारले जात आहेत ऑन ॲन ॲव्हरेज. पेपर 2 म्हणजे पुस्तक 2 म्हणूयात. पेपर तर आता मॅथ्सचा एक सिंगल पेपर होतो, परंतु जे दुसरं पुस्तक आहे आपलं मॅथ्सचं, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलसचा पार्ट आहे सगळा, तर तिथे टॉपिक वाईज वेटेज, तिथेही काही सरप्रायझेस आहेत. डिफरन्सिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इथे 7 क्वेश्चन्स विचारले गेलेलं दिसलं. आता असं ऑकेजनली होऊ शकेल की डिफरन्सिएशनवर 4 आणि ॲप्लिकेशनवर 3, बरोबर आहे, असं ऑकेजनली मला झालेलं परंतु मोर ऑर लेस ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हवर जास्त प्रश्न विचारलेत आणि डिफरन्सिएशनवर कमी. सो डिफरन्शियल कॅल्क्युलसवरती 7 मार्क. इंटिग्रल कॅल्क्युलस जे आहे म्हणजे इनडेफिनाईट, डेफिनाईट आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन, तर इथेही 7 मार्क आहेत. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मिळून जवळपास 14 प्रश्न आहेत. 7 डेरिव्हेटिव्हचे, 7 इंटिग्रेशनचे. हे चॅप्टर्स भलेही वेगवेगळे असतील तरी याला इंटिग्रल कॅल्क्युलस हा सेक्शन आपण म्हणूयात. आणि इथे लक्षात येतं आहे की इनडेफिनाईटचे 4 प्रश्न आणि डेफिनाईट आणि ॲप्लिकेशनवरती 1 प्रश्न, म्हणजे 2 आणि 1 असे 3 प्रश्न, असे 7 प्रश्न विचारले जात आहेत. यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याच्या ॲप्लिकेशन्स, इथे 3 प्रश्न ऑन ॲन ॲव्हरेज विचारले गेलेत. शेवटचा जो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे, स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे, सो इथे 3 प्रश्न विचारले गेलेत. 2 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती आणि 1 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरती. तुम्ही जर 11वीचा सिलेबस बघितला तर तिथेही प्रोबॅबिलिटीवरती 1 प्रश्न आहे, बरोबर, आणि तिथेही स्टॅटिस्टिक्सवरती 1 प्रश्न आहे. सो स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी या सेक्शनला ते 2 आणि हे 3, म्हणजे असे जवळपास 5 मार्क आहेत. सो अशा प्रकारे साधारणतः वेटेज आहे आणि या वेटेजमधनं काही गोष्टी मॅथ्सचा अभ्यास करताना MST CET 2024साठी आपल्या लक्षात येतील. मी कायम एक गोष्ट करतो आणि कदाचित रिपीट होत असेल ती माझ्याकडनं, परंतु तरी सांगायला पाहिजे की ऑप्शनला टॉपिक शक्यतो टाकायचे नाहीत. 2024चा पेपर कसा असणार आहे हे आम्हाला माहिती नाही, बरोबर की नाही. आपण एक अंदाज बांधतो आहे की साधारणतः 23 सारखे पेपर आहेत असं गृहीत धरलं. कुठल्या टॉपिकवरती डिफिकल्ट येतील प्रश्न, कुठल्या टॉपिकवरती इझी येतील, हा उगाचच विचार करत बसण्यापेक्षा आपण सगळ्या चॅप्टरचा अभ्यास केला तर काम सोपं होतं आणि आय थिंक तेच प्रेफर केलं पाहिजे. 2, CETच्या परीक्षेची मॅच्युरिटी लेवल थोडीशी बेटर झालेली आहे. त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल ओव्हरऑल पेपर्सची बेटर झाल्यामुळे, एस्पेशली मॅथ्सची डिफिकल्टी लेवल बेटर झाल्यामुळे, आपण जे पूर्वी म्हणजे एक 10-15 वर्षांपूर्वी असं व्हायचं, 10 वर्षांपूर्वी साधारणतः असं व्हायचं सरळ की स्टुडंटला मॅथ्समध्ये 94, 98, 100 मार्क्स मिळालेत, बरोबर आहे. बऱ्याच मुलांना मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळायचे त्यावेळेस, परंतु त्या कम्पॅरिझनमध्ये अलीकडे तेवढे जास्त मार्क्स मिळत नाहीत, कारण डिफिकल्टी लेवल हायर आहे. डिफिकल्टी लेवल हायर झाली की आपोआप ओव्हरऑल स्कोर कमी होतो आणि ओव्हरऑल स्कोर कमी जरी झाले, बरोबर आहे, तरी आपल्याला जो रँकिंग महत्त्वाचा आहे. सो जे पूर्वी 100 मार्कांना व्हॅल्यू होती ती आजच्या कदाचित 90 मार्कांना आलेली असेल, करेक्ट. सो हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. एस्पेशली पेपर सोडवताना ही गोष्ट डोक्यात ठेवायला पाहिजे की पेपर अवघड असेल तर तो सगळ्या मुलांसाठी अवघड असतो. वेटेजच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला काही ठिकाणी सरळ जाणवेल की वेक्टर 3Dचा जे 10 प्रश्न आहेत ते आपण स्ट्रॉंगली प्रिपेअर केलेच पाहिजेत, किंवा जे कॅल्क्युलस साईडला ॲप्लिकेशनवरती भरपूर जास्त प्रश्न विचारले जात आहेत ते प्रिपेअर केलेच पाहिजेत, बरोबर आहे. आणि परत एकदा रिपिटेशन की कुठलाही टॉपिक आपण ऑप्शनला टाकला नाही पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही टेस्ट सिरीज जी देता, जे टेस्ट अटेम्प्ट करता, त्या टेस्टमध्ये तुमच्या ज्या एरर्स होतात त्या एरर्स एलिमिनेट करणे, ते प्रश्न परत सोडवणे, जास्तीत जास्त मॉक टेस्टचा सराव करण्याचा प्रयत्न करणे,
या काही गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला MST CETमध्ये चांगले मार्क नक्की मिळवता येतील. जे कुठलं बुक तुम्ही फॉलो करताय, माझं सिम्पल सजेशन आहे की ते बुक कंप्लीट फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ओके, मल्टिपल सोर्सेसमधनं उगाचच अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी एक बुक घेऊन ते बुक कंप्लीट करणं. ओके, फॅन्सी स्टडी मेथड्स वापरण्यापेक्षा एक डोकं खाली घालून छान व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रयत्न करणं हा CETसाठी जास्त बेटर मार्ग आहे. सो ऑल द बेस्ट. काही सजेशन्स असतील तुम्हाला, काही रिक्वायरमेंट्स असतील MST CET परीक्षेसंदर्भात किंवा JEE नीट परीक्षेसंदर्भात, काही हेल्प आम्ही करू शकतो असं तुम्हाला वाटत असेल, कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट.